दिवसभराच्या बातम्यांना सुरुवात करूया। सुरुवातीला मोठी बातमी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत अमित शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। बैठकीतील तपशील अजून गुलदस्त्यात आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, अमित शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। महायुतीच्या जागा वाटपावर महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं कळतंय, काय अपडेट? अमित शहांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख 3 नेत्यांची बैठक जवळपास 30 मिनिटं पार पडली। या बैठकीमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडून 18 जागांचा फॉर्म्युला अमित शहा यांना देण्यात आला। 18 जागांसंदर्भामध्ये स्वतः एकनाथ शिंदेंनी प्रेझेंटेशन अमित शहांना दिलेलं आहे। त्याचप्रमाणे अजित पवारांनी देखील काही जागांसंदर्भातली आपली भूमिका त्यांच्याजवळ मांडलेली आहेत। अमित शहांनी दोन्ही नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, मात्र या संदर्भात बैठकीमध्ये नेमकं काय घडलं याचा तपशील अजूनही गुलदस्त्यात आहे, कारण की उद्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि 7 तारखेला आपल्याला महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी फायनल होताना पाहायला मिळणार आहे। मात्र तुर्तास तरी बैठकींचा सिलसिला अजूनही सुरू राहणार आहे। उद्या सह्याद्री अतिथीगृहावरती आपल्याला सकाळी अमित शहांसोबत पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आपल्याला ब्रेकफास्ट डिप्लोमसी पाहायला मिळू शकते, कारण की अमित शहा आज सह्याद्री अतिथीगृहावरती मुक्कामी असणार आहेत। आज बैठकींचं सत्र संपलेलं आहे, मात्र उद्या सकाळी पुन्हा एकदा अमित शहांच्या उपस्थितीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत या ठिकाणी नाश्ता करत असताना पुन्हा एकदा बैठक होऊ शकते, कारण की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला सह्याद्री अतिथीगृहावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा संपूर्ण देशभरातल्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत, तेव्हा पुन्हा एकदा सकाळी ते अमित शहांना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावरती भेटण्याची शक्यता आहे। बरं तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरे आणि शरद पवार